नमस्कार. स्मार्ट शेती ॲपची सगळ्यात मोठी मदत ही शेतीची कामे वेळच्या वेळी करण्यासाठी होणार आहे. पिकाचे कॅलेंडर ठरवून योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी पिकाची पेरणी कोणत्या दिवशी झाली हे ॲपला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. शेतीमध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. त्यामुळं ही पिकाची पेरणीची तारीख ॲपवर कशी ॲड करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी लॉग इन करून तुम्ही होम पेजवर या. इथे गटाचं नाव आणि गटाचं पीक दिसत असेल. तिथेच डाव्या बाजूला गटाची माहिती नावाचं निळ्या कलरचं बटन आहे, त्यावर क्लिक करा. इथे पुन्हा एकदा आपल्याला आपल्या गटाचं नाव आणि गटाचं पीक दिसत असेल. त्याच्या खाली पेरणीची तारीख आणि एक बॉक्स दिसत आहे. पेरणीची तारीख निवडण्यासाठी या बॉक्सवर क्लिक करा. आता पेरणीची तारीख निवडा असा एक पॉपअप येईल, त्याच्यावर क्लिक करा. इथे योग्य तो दिनांक आणि योग्य तो महिना निवडून ठीक आहे वर क्लिक करा. ठीक आहे वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण निवडलेली तारीख दिसेल. तारीख योग्य असेल तर सेव्ह करा या बटनावर क्लिक करा. पेरणीची तारीख यशस्वीरित्या सेव्ह झाली. अशा प्रकारे आपण आपली पेरणीची तारीख ॲपवर सबमिट केली आहे. काही कारणास्तव समजा ही पेरणीची तारीख मागे पुढे झाली तर तो झालेला बदल ॲपला माहीत होणं अत्यंत आवश्यक आहे. तर ही भरलेली तारीख कशी बदलायची ते बघूया. त्यासाठी बॉक्सच्या बाजूला असणाऱ्या पेन्सिल चिन्हावर क्लिक करा. इथे आता तुम्हाला सदस्य यादी दिसेल, जिथे तुमचं नावही आणि पेरणीची तारीख दिसत आहे. या नावासमोरील निळ्या एडिट बटनावर क्लिक करा. पुन्हा एकदा पेरणीची योग्य तारीख निवडा आणि सबमिट करा. पेरणीची तारीख पुन्हा एकदा यशस्वीरित्या सेव्ह झाली. आता तुम्हाला तुमच्या नावासमोर नवीन तारीख दिसत असेल. गटाचे निमंत्रक गटातील इतर सदस्यांची पेरणीची तारीख सुद्धा भरू शकतात. त्यासाठी ज्या सदस्याची पेरणीची तारीख भरायची आहे त्यांच्या नावासमोरील एडिट बटनावर क्लिक करा. पुन्हा एकदा योग्य तारीख आणि योग्य महिना निवडून सेव्ह करा. ज्या ज्या सदस्यांची पेरणीची तारीख भरून झाली आहे ती त्यांच्या नावासमोर इथे दिसते. तसेच सगळ्यात वरती गटातील एकूण सदस्य आणि पेरणीची तारखेची माहिती भरणारे सदस्य यांची संख्या दिसत राहील. आता बॅक बटन क्लिक करून पुन्हा एकदा गटाची माहिती या पेजवर या. अशा प्रकारे आपल्याला आपली पेरणीची तारीख ॲपवर सबमिट करायची आहे.